राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, आतापर्यंतचे जे कल आपल्या हाती आलेले आहेत त्यानुसार काँग्रेस पुढे दिसतेय, भाजपही त्यांना तिथं आव्हान देतेय, पण एक बातमी काँग्रेससाठी अशी आहे की त्या ठिकाणी माजी महापौर जे आहेत म्हणजे आता महापौर ते पिछाडीवर असल्याचं कळतंय। काँग्रेससाठी काही शुभसंकेत दिसत नाहीयेत। स्मिता शहापुरे ज्या माजी महापौर आहेत त्यांचा प्रभाग सोडून इतर प्रभागामधून काँग्रेस अंतर्गत असलेल्या विरोधामुळे निवडणूक लढवत होत्या आणि अपेक्षेप्रमाणेच त्यांना तिथे पहिल्या टपाली मतदानामध्ये तरी त्या पिछाडीवर असल्याचं दिसतंय आणि तू म्हणतोयस त्याप्रमाणे काँग्रेस सध्या 22 जागेवरती आणि भाजप 16 जागेवरती आघाडीवरती आहे। हेच चित्र कायम राहिलं तर मला असं वाटतं की काँग्रेसची कदाचित सत्ता येईल, परंतु ज्या पद्धतीचा मॅन्डेट मागच्या वेळेला त्यांना मिळालेला होता तो मॅन्डेट त्यांना इथे मिळताना दिसत नाहीये। म्हणजे सत्ता मिळाली तरी मुळात सत्ता मिळवणं हे दोन्ही पक्षाच्या दृष्टीनं काटेकी टक्कर असणार आहे, कारण अजूनही चित्र कुठलंही स्पष्ट झालेलं नाहीये, फारसं अंतर नाहीये, 4 जागांचं अंतर आहे थोडंसं असलेलं। तर या अंतिमता जो निकाल येईल तो निकाल कुठल्या पक्षाच्या बाजूने जातो त्यावरती नंतर भाष्य करायला हवं, परंतु काँग्रेसच्या दृष्टीने हे फारसं अनुकूल चित्र नाहीये विलास, कारण जिल्हा परिषद पाठोपाठ जर महानगरपालिकेमध्ये सत्ता जरी मिळाली तरी एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जर भाजप समोर येत असेल तर जी काँग्रेसची छोटी बेटं राहिलेली आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातल्या एका मोठ्या बेटाला एक मोठा धक्का अशा अर्थाने ते बघायला पाहिजे, कारण लातूर शहरातनं येत असलेला हा निकाल आहे, हा लातूर जिल्ह्यातनं आलेला जिल्हा परिषदेसारखा निकाल नाहीये। तुम्ही म्हणताय तेच होताना दिसतंय, एक धक्का जो आहे या घडीला तो बसताना दिसतोय। आताची टॅली जर आपण बघितली तर भाजप 22 जागांवर पुढे आहे, काँग्रेस 20 जागांवर आहे। मोठा धक्का म्हणायचा का काँग्रेसच्या वर्चस्वाला? निश्चित, कारण हे फार म्हणजे 0 ते हिरो होताना दिसतोय भाजप, कारण मागच्या निवडणुकीमध्ये 0 जागा होत्या इथे भाजपला आणि आता जर 22-20 असं चित्र असेल जे काही क्षणापूर्वी मी तुला म्हणालो होतो की हे अंतिम निकाल आल्यानंतर फार काटेकी टक्कर दोन्ही पक्षामध्ये असेल, परंतु जो ग्रोथ इथे भाजपनं दाखवलाय तो निश्चितपणे फार मोठा ग्रोथ आहे, विशेषतः अशा ठिकाणी की जिथे अनेक वर्षापासून म्हणजे जिथे जिल्हा परिषद स्थापल्यापासून, जिथे महानगरपालिका स्थापल्यापासून, जिथे नगरपालिका स्थापल्यापासून काँग्रेसच्या ताब्यातनं गेलेली नाहीये, तिथे पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये जर इतका मोठं यश भाजपला मिळत असेल तर ते फार मोठं यश आहे। विशेषतः निलंगेकरांच्या नेतृत्वाचा मराठवाड्यामध्ये मोठा उदय होताना दिसेल त्या पार्श्वभूमीवरती की जेव्हा मराठवाड्यातल्या इतर 7 जिल्ह्यामध्ये तुलनेनं भाजपला यश मिळालेलं नाहीये, ते यश लातूर सारख्या काँग्रेसच्या पारंपरिक गडामध्ये जर भाजपला मिळत असेल तर संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रूपानं भाजपचं एक नेतृत्व सुद्धा या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभरामध्ये प्रस्थापित होईल। कदाचित येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांचं अपग्रेडेशन सुद्धा होऊ शकतं, कामगार कल्याण मंत्रिपदाचं आणखी मोठं मंत्रिपद त्यांना मिळेल। तुर्तास असं दिसतंय की काटेची टक्कर आहे, 70 जागा आहेत त्यातल्या आता 22 जागेवरती भाजप लीड करतंय, 20 जागेवरती काँग्रेस लीड करते। निश्चितपणे काँग्रेसची चिंता वाढवणारा हा निकाल आहे। धुळधान म्हणता येणार नाही एवढंच समाधान आहे, कारण ज्या पद्धतीची धुळधान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची झालेली होती तशी झालेली नाहीये अजूनही लातूर शहरातल्या काही पॉकेट्समध्ये का असेना, पण मतदारांनी विश्वास ठेवलेला आहे विलासरावांच्या स्मृतीवरती, अमित देशमुख यांच्या नेतृत्वावरती, परंतु हे फारसं आशादायक चित्र नाहीये विलास काँग्रेससाठी। नक्कीच, पण एक राहुल प्रश्न असाही आहे की भाजपचं ज्या पद्धतीचं तिथं नेटवर्क आतापर्यंत होतं ते काही फारसं चांगलं नव्हतं, पण त्या तुलनेत काँग्रेसचं नेटवर्क, संस्थात्मक जाळं हे सगळं तिथं असताना देखील दिलीपराव देशमुखांसारखं एक नेतृत्व तिथं होतं, अमित देशमुख होते, रितेश देशमुख मैदानात उतरले, हे सगळं असून देखील भाजपचं आव्हान ते पेलू शकले नाहीत, याचं कारण काय वाटतं? 2-3 कारणं दिसतात। एक म्हणजे मतदारांनी असा विचार केलेला असावा की राज्यामध्ये सत्ता, केंद्रामध्ये सत्ता तर महानगरपालिकेमध्ये का नको। दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे विलासरावांच्या नंतर काँग्रेसची असलेली जी फळी आहे ती विस्कळीत झालेली आहे, त्या फळीला एक मजबूत आधार देणारा आधार इथे नव्हता। म्हणजे अमित देशमुख हे सातत्यानं मुंबईत राहतात ही टीका आता जुनी झालेली आहे। ही जी विस्कळीत झालेली फळी आहे त्या फळीला जेव्हा विरोधी पक्षामध्ये एक सक्षम कुणीतरी नेतृत्व करणारा मिळतो, विशेषतः सगळ्यांना माहिती आहे की गोपीनाथराव आणि विलासरावांचं जेव्हा सख्य होतं तेव्हा भाजपची जी वाढ आहे ती वाढ लातूरमध्ये खुंटलेली होती
भाजप फारशी इथे वाढत नव्हती, एकमेकांना पूरक असं राजकारण इथं व्हायचं आणि म्हणून मग भाजपनं इथे काँग्रेसला मदत करायची, काँग्रेसने गोपीनाथरावांना तिकडे मदत करायची, हे अगदी उघड गोपीत होतं. परंतु जसं पालकमंत्री पद बदललं, ते पालकमंत्री पद निलंगेकर यांच्याकडे आलं, त्यानंतर मात्र सगळ्या अर्थाने बदल घडायला सुरुवात झाली. एक तर त्यांनी इन्कमिंग खूप केलेत, जसं राज्यभरामध्ये भाजपचं तंत्र होतं तसंच तंत्र इथं झालं. मला वाटतं जवळपास 30 उमेदवार असे आहेत की जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले, ज्यांची विजयी होण्याची शक्यता गृहीत धरून पालकमंत्र्यांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तर ही सगळी गणितं जुळून येताना दिसत आहेत भाजपच्या बाजूनं. आणि आणखीन एक आहे की नाराजी जी आहे, विशेषतः 5 वर्षाचा जो कारभार आहे इथल्या महापालिकेतला काँग्रेसचा, अतिशय वाईट अशा पद्धतीचा तो कारभार होता. पाणी तर त्यांनी दिलंच नाही. मग महाराष्ट्रातली जी पहिली पाण्याची ट्रेन आहे ती लातूर सारख्या प्रगतशील म्हणवल्या जाणाऱ्या शहरामध्ये आली. एक दुसरा म्हणजे कचऱ्याचा मुद्दा हा वारंवार चर्चेला जात होता. महापालिकेमध्ये अतिशय मोठ्या मोठ्या प्रकारचे घोटाळे होत होते. हे सगळं थांबवण्यामध्ये कुठेतरी काँग्रेसचं नेतृत्व कमी पडत होतं आणि तो जो रोष होता, तो रोष जेव्हा एक सक्षम विरोधी कुणीतरी नेतृत्व करणारा आहे असा दिसतोय, असं समोर आल्यानंतर मला वाटतं लातूरकरांनी या नेतृत्वावरती विश्वास टाकलाय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अंतिमतः जेव्हा आकडेवारी समोर येईल तेव्हा कदाचित सत्तेवरती काँग्रेस जरी आली तरी एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भाजप त्यांच्यासमोर उभा ठाकलेला दिसेल. आणि भाजप सत्तेवरती आली तर मग भाजपच्या दृष्टीनं एक मोठा विजय असेल, एक नवीन नेतृत्व स्थापन होईल. आणि काँग्रेससाठी मात्र जी काही छोटी मोठी बेटं शिल्लक आहेत काँग्रेसची, त्यांना एक आणखीन एक बसलेला मोठा धक्का असं म्हणावं लागेल आपल्याला. विलास, राहुल, आताची आकडेवारी मी सांगतो, भाजपला तिथं 23 आहेत, काँग्रेसला 20 जागा आहेत. ही जर परिस्थिती अशीच पुढे राहिली आणि सत्ता इकडे तिकडे कुठे जरी गेली असली तरी येणाऱ्या विधानसभेत अमित देशमुख यांच्या समोर एक मोठं आव्हान असेल असं म्हणायला काही हरकत नाही का? हेच काल मी जेव्हा इथे लातूरकरांशी आपल्या कट्ट्यावरती चर्चा करत होतो, त्यातल्या जवळपास 20 पैकी 16 जणांचं असं मत होतं की काही का असेना भाजपच्या पारड्यामध्ये लोकांची मतं जातील. त्याची जी अनेक कारणं मी आता थोड्या वेळापूर्वी तुला सांगितली, तीच कारण आहेत. आणि महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे विलास, की काँग्रेसचं संस्थात्मक जाळं खूप मोठ्या प्रमाणात इथं आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला. विशेषतः अमित देशमुख हे 1 महिन्यापासून इथे ठाण मांडून बसलेले होते. आपले म्हणून जे पॉकेट्स आहेत दलित आणि मुस्लिमचे, त्यांना मतपेटीपर्यंत घेऊन जाण्याचा जर प्रयत्न त्यांनी केला तो यशस्वी होईल, त्यांना असा विश्वास होता. त्या पार्श्वभूमीवरती जर भाजप विजयी होत असेल तर अमित देशमुख यांच्यासाठी निश्चितपणे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. कारण लातूरकरांनी 1995 साली खुद्द विलासराव देशमुखांचा पराभव केलेला होता. तो राज्यात गाजलेला पराभव होता. अमित देशमुख हे तुलनेनं विलासराव इतका लार्जर दॅन लाईफ असलेला इमेज असलेला नेता म्हणून ओळखले जात नाहीत. तर मला असं वाटतं की फक्त लातूर शहरच नाही तर लातूर ग्रामीण, की जिथे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले, तिथे सुद्धा या आजच्या विजयाचा परिणाम काय होतो त्याचे निश्चितपणे परिणाम दिसतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर भाजपची जी खुंटलेली वाढ होती ती सर्वार्थाने लातूर जिल्ह्यामध्ये होताना दिसेल. म्हणजे खासदार भाजपचा, आमदार 3-4 भाजपचे, जिल्हा परिषद भाजपची आणि महापालिकेवरती जर भाजपची सत्ता आली तर मग भाजप सगळीकडे जर भाजप झालं तर जो एक काँग्रेसचा गड होता तो गड पूर्णपणे नामशेष होईल. आणि मग तिथून पुढे आमदारकी राखणं, खासदारकी राखणं हे जड जाणार आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना. काँग्रेस तेव्हा अमित देशमुखांच्या समोर एक मोठं आव्हान, त्यांच्या राजकीय भवितव्याच्या समोर एक मोठं आव्हान या निवडणुकीतून उभं राहतं का हे पाहावं लागेल.